दरम्यान ती एक जाहिरात होती, मी ती स्किप करत होतो असं रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरती आता माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रमी खेळत असल्याच्या आरोपांवरती आता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय, पण माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष नेता कुठलाही बोलत नाही। त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे। आणि तिथे कॅमेरे चालू असतात, मी कशाला बसेल असं गेम खेळत किंवा गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही। ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं। नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर, पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही। तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल। रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो, आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो। इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि रिकामे उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याच्याने काय होत नाही। अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्याच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे।